तर नमस्कार मंडळी, मी तुमचा लाडका छोट्या आणि स्वागत करतो तुमचं एका नवीन मिनी ब्लॉगमध्ये. तर आज वाजले होते रात्रीचे 4 आणि आपण बनवलो आता पोहे बनवायचा प्लॅन. तर इकडे बघू शकता तुम्ही आपली शेगडी, तेल वगैरे, शेंगदाणे, हळद, मीठ, मिरच्या सगळं घेऊन रेडी होतं. तर तोपर्यंत CRचे 2-3 शॉट घेतले. हो, तर त्याला लावलं आपण कांदा कापायला. लाज होता गडी, पण चला घेतलं त्याला. तरी पण इकडे गणूची मस्ती चालू होती. तोपर्यंत आला प्रणव पाण्याचा जार भरून घेऊन. तर आता तुम्हाला पुढची प्रोसेस दाखवतो, ते पण स्वतः मास्टर शेफ मी झालेलो आहे आजच्याला मी. आणि 1 किलो शेंगदाण्यातले अर्धा किलो शेंगदाण्यात हे गाण्याने बसल्या बसल्याच खाऊन घेतलेले आहेत. बघा आपल्या CRने किती मस्त बारीक कांदा कापलाय. आणि बघू शकता तुम्ही 3 वाजून 49 मिनटं झाली ते मित्रांनो. आपला कांदा वगैरे कापून होईपर्यंत मी पोहे चांगले स्वच्छ धुवून घेतले होते, एकदम असे फ्रेश केले होते. त्याच्यानंतर आपण कढईमध्ये घेतले शेंगदाणे भाजून वगैरे घेतले, तेल टाकलं. तेल टाकल्याच्यानंतर आपण टाकले त्यात जिरे झाल्याच्यानंतर आपण त्यात टाकले कांदा आणि शेंगदाणे वगैरे टाकले, सगळे चांगले परतून वगैरे घेतले. मग टाकलं आपण पोह्यामध्ये हळद आणि स्वादानुसार नमक. मस्तपैकी सगळं मिक्स करून घेतलं. एकदम पोह्याचे परतायचं काम चालू होतं. पोहे परतून वगैरे झाल्याच्यानंतर आपण झालो थोडे मास्टर शेफ. कशी वाटली तुमच्या भाऊची मास्टर शेफिंग? एक नंबर. मस्तपैकी पोहे वगैरे झाले, घेतले आपण ताटामध्ये खायला. त्याच्यानंतर एक लास्टला एक शॉट आहे मित्रांनो, त्या दिवशी सारखाच एक डायलॉग मारला होता आपण, तेव्हा तुम्ही नक्की बघा लास्टला. आणि मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो. तर आज या ठिकाणी आपण 4 वाजून 8 मिनिटं झाले या ठिकाणी पोहे केलते. तर आपल्या CRला विचारा, क्वालिटी क्वांटिटी कशी? एक नंबर भारी. यावाच लागतंय. 527 रूम नंबर.